नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आता उन्हाळा चालू झाला आहे तर आपण नवीन नवीन कैरीच्या रेसिपीज बघूया। ॲक्च्युली नवीन नाही आहे, ही पारंपरिक रेसिपी, पण मी किती सोप्या पद्धतीने करते बघा। इथे मी पाडव्यासाठी पन्ह बनवलं होतं नैवेद्यासाठी। तर म्हणजे आपलं जे पान होतं त्याच्यामध्ये तुम्ही मागे जाऊन बघा, आपला जो गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पन्हही ठेवलेला आहे। तर काही लोकांनी मला मागणी केली की पन्ह आणि आंबेडाळ दाखवा, तर मी आज पन्ह दाखवते। इथे मी एक कैरी उकडून घेतली। कैरी उकडताना नेहमी भांड्यात ठेवायची कुकरला लावताना, जेणेकरून ती पाण्यात राहणार नाही। अशी उकडली की त्याचा आपल्याला गर व्यवस्थित मिळतो। हा सर्व गर आपण काढून घ्यायचा, स्पूननी काढा किंवा हाताने, जसं तुम्हाला योग्य वाटेल असं सगळं स्वच्छ पूर्ण करून घ्यायची ही कोय वगैरे। आणि बघा, एका कैरीचा भरपूर असा गर निघालेला आहे। आता ही कैरी जरा आंबट आहे, त्याच्यामुळे मी कैरी जितकी आहे त्याचा पाऊण भाग गूळ घेतलेला आहे। जर कैरी आंबट कमी असेल तर अर्धा भाग ठीक होतो, किंवा तुम्हाला जर गुळात न करता साखरेत करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता। पण आमच्या घरी गुळातलं पन्ह आवडतं म्हणून मी गुळातलं पन्ह केलेलं आहे। तर इथे आता आपण याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे। साधं मीठ घातलं तरीही चालतं, पण सेंधव असेल तर अजून टेस्टी लागतं। आणि आता यात मी थोडी वेलची पावडर मिक्स केली। हे सर्व छानपैकी आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचे। बघू शकता आता मी छानपैकी स्मूथ अशी पेस्ट तयार केली। आता ही सगळी मी यूज करणार नाही आहे, यातली मी काही काचेच्या बरणीमध्ये काढून फ्रीजला घालून ठेवणार आहे। कसं असतं ना, आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा मग आपण पन्ह, कोणी आलं पाहुणे वगैरे तर पटकन देऊ शकतो। यासाठी आपण हे उन्हाळ्यामध्ये तरी ॲटलिस्ट हे तयार करून ठेवू शकतो। यात तुम्हाला हवं तर तुम्ही आलं घालू शकता, थोडंसं पुदिन्याची पानं हवे तर तेही घालू शकता, पण खरी पारंपरिक रेसिपी ही आहे। तर इथे माझं पन्ह तयार झालेलं आहे। मी आता ही एक बरणी भरून ठेवलं आहे आणि बाकीचं जे उरणार आहे त्याच्यात थोडं पाणी ॲड करून मी तुम्हाला दाखवते कसं पन्ह तयार केलं आहे। हे पहा। तर कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। अजून कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण बघणार आहोत कैरी सिरीजमध्ये। बाय बाय।